स्नेहसंमेलनाची तारीख जसजशी जवळ यायला लागली तसतसा तालमींना रंग चढायला लागला. विलासनं प्रकाश योजना आणि संगीताचाही उपयोग करून घ्यायचं ठरवलं होतं. दिवस रात्र तो नुसता पळत होता. रुपाली त्याला आवरूच शकत नव्हती. तिला दिसत होता दरवर्षी बक्षीस समारंभाच्या दिवशी व्यासपीठावर दणादणा पायऱ्या वाजवत बक्षीस स्वीकारण्यासाठी जाणारा विलास. एक नाही, अनेक बक्षिसं. प्रत्येक वेळी टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचे आवाज आणि पोरांचं एकसुरी ओरडणं, काशीनाथ घाणेकर जिंदाबाद. तो पण मोठ्या उत्साहानं पायऱ्या चढताना कपाळावर येणाऱ्या काळ्याशार कुरळ्या केसांच्या बटा उजव्या हाताच्या तळहातानं मागं सारत प्रेक्षकांकडे बघत सगळ्यांना हात करायचा. प्रत्येक वेळी वेगळी ट्रॉफी. एक ट्रॉफी घेऊन खाली उतरतोय तोच पुन्हा नाव घेतलं जायचं. मग ती ट्रॉफी रुपालीच्या हातात देऊन तो दुसरी आणायला त्याच उत्साहात जायचा. त्याचा तो प्रसन्न चेहरा बघून तिला आनंदाचं भरतं यायचं आणि हातात असलेल्या अनेक स्मृतिचिन्हांचं ओझं हलकं होऊन जायचं. तिला आठवायचे ते SP कॉलेजचे दिवस. ह्याला बघण्यासाठी तिने काय काय नाही केलं. कॉलेज समोरच्या रस्त्यावरनं गेलं की एक म्युझिक हाऊस होतं. तिथे तो मित्रांबरोबर गाणी ऐकायला जायचा. आवडत्या गाण्यांची यादी द्यायची आणि साऊंड प्रूफ रूममध्ये स्टिरिओ इफेक्टमध्ये मनसोक्त गाणी ऐकायची. रुपया 8 आण्याला एक गाणं. तो जाऊन आला की ही जायची. त्याची यादी तिथे असायचीच, ती बघायची. मुकेश, आशा, हेमंत कुमार, किशोर यांची जुनी गाणी, तीच गाणी ऐकायची. त्याची आवड आपली आवड होऊन गेली होती. कितीतरी आठवणी. मेडिकल कॉलेजचं आवार गर्दीनं तुडुंब भरलेलं होतं. सगळ्या कॉलेजला उत्साहाचं उधाण आलं होतं. विलासचं यावर्षीचं नाटक वेगळंच असून त्याची भूमिका जबरदस्त आहे अशी हवा कॉलेजमध्ये नाही तर सगळ्या गावात झालेली होती. दरवर्षीचं मेडिकल कॉलेजचं नाटक आणि विलास लेमयाचं काम हा चर्चेचा विषय असे. ते नाटक व्यावसायिकच्या तोडीचं असे, त्यामुळं सगळं गाव तिथे गर्दी करत असे. त्या कॉलेजचं मराठी नाटक हा अभिमानाचा विषय होता. विलासला मुंबईच्या एका दिग्दर्शकानं बोलवलं पण होतं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी नाटक हाऊस म्हणून करतोय, मला या प्रोफेशनमध्ये जायचं नाही आहे. कॉलेजच्या मैदानावरच एका बाजूला बंदिस्त स्टेज होतं. सबंध मैदान प्रेक्षकांनी भरून गेलं होतं. बाजूनी लोक दाटीवाटीनं उभे होते. मुलामुलींचा गलका वाढतच होता. अंधार पडायला लागला तशा शिट्ट्या वाजायला लागल्या. विलास विलास असा आरडाओरडा सुरू झाला. विलासनं माईकवरून गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली आणि एकदम शांतता पसरली. प्रेक्षक हो, नमस्कार. हे नाटक सादर करताना आम्ही अंधश्रद्धेचे पुरस्कर्ते आहोत असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. केवळ मनोरंजनात्मक दृष्टिकोनातूनच ही कलाकृती बघावी. खूप जुन्या काळातली संहिता असल्यानं त्या काळातल्या कल्पना दाखवायचा आम्ही प्रयत्न करतोय. कृपया कमजोर हृदयाच्या प्रेक्षकांनी थांबू नये, कारण पडदा उघडल्यानंतर नाटक तुम्हाला खिळवून ठेवणार आहे. विलासच्या अशा सुरुवातीमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच ताणली गेली. गडबड एकदम थांबली. तिसऱ्या घंटेचा आवाजसुद्धा सगळ्यांना घाबरवून गेला. पडदा उघडला आणि नाटकानं पहिल्या प्रवेशापासून पकड घेतली. शास्त्रींचं प्रत्येक वाक्य धनुष्यातून सुटणाऱ्या बाणासारखं होतं. विलासच्या वाक्यांची फेक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत होती. याकूब दुसऱ्या बाजूनं जणू शरसंधान करत होता. वाक्युद्ध चालू झालं आणि प्रेक्षक वेगळ्याच दुनियेत गेले. एकदम शांतता पसरली. एरवी कॉलेज गॅदरिंग म्हणजे कलकलाट, आरडाओरडा, शिट्ट्या, कॉमेंट्स यांनी आवार भरून जाई, पण आज उलटी परिस्थिती होती. चिडीचूप शांतता होती. प्राध्यापक मंडळी आणि प्राचार्यसुद्धा अचंबित होत होते. गोंधळ, गडबड, गुंडगिरी करणाऱ्या मुलांना हाकलणाऱ्या स्वयंसेवकांना काही कामच उरलेलं नव्हतं. ते नाटकात गुंगून गेले. कुणीतरी मायाजाल फेकतंय असं वाटायला लागलं. विलासनं जणू सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं. एखाद्या सराईत व्यावसायिक नटासारखा तो रंगमंचाच्या चारही बाजूंना लीलया वावरत होता.
त्याच्या एकंदरीत अभिनयामुळे आणि संवादफेकीमुळे प्रेक्षकांनाच नाही तर सहकलाकारांनासुद्धा आसपास कोणती तरी अनामिक शक्ती वावरतीये असं वाटायला लागलं. सगळ्यांच्याच अभिनयाची कमाल होती. रुपालीसुद्धा अवाक होऊन बघत राहिली. नेहमीचा विलास आणि आजचा रंगमंचावरचा विलास यात जमीन आसमानाचा फरक होता. तिला एकदम पहिल्यांदा तो दिसला ते आठवलं. हाताच्या बोटावर वही गरगर फिरवताना SP कॉलेजच्या मैदानावर निळी टेरिकॉटची पॅन्ट आणि बदामी फुलबाह्याचा हातावर दुमडलेला शर्ट. तेव्हाच त्याच्याकडे बघत राहावंसं वाटलं होतं. आताही तिने ठरवलं होतं त्याला काही दिवस मेडिकल प्रॅक्टिस करू द्यायची आणि नंतर सांगायचं की मी हॉस्पिटल सांभाळते, तू जा नाटक सिनेमा क्षेत्रात. हसता हसता एकदा ती म्हणाली होती, तू जर वैद्यकीय व्यवसायात गुंतलास तर महाराष्ट्र एका सशक्त अभिनेत्याला मुकेल. तेव्हा तो हसून म्हणाला होता, पण मी जर अभिनय क्षेत्रात गुंतलो तर समाज एका निष्णात डॉक्टराला मुकेल, त्याचं काय. जबरदस्त आत्मविश्वास होता त्याचा आणि तोच तिला आवडायचा. टाळ्यांच्या कडकडाटानं ती भानावर आली. समोर नाटक रंगात आलं होतं. विलासच्या स्वगतावर टाळ्या पडत होत्या. एक प्रकारची झिंगच सगळ्यांना आली होती. ही मोहिनी शास्त्रींच्या संवादानं टाकली होती का विलासच्या अभिनयानं, हेच लोकांना समजत नव्हतं. आता रुपालीचा प्रवेश होता. तिच्या या प्रवेशानंतर कथानकाची दिशा बदलणार होती. इतका वेळ स्वतःच्या मस्तीत राहणारा विरूपाक्ष संभ्रमित होतो. अमानवी शक्तीवर त्याचा विश्वास नसतो, पण जेव्हा त्याच्या प्रियेला भास व्हायला लागतात तेव्हा तो अस्वस्थ होतो. त्याची भाषाच बदलते. विरूपाक्षची भूमिका करणाऱ्या कलावंताचा कस खरा इथे लागणार असतो. 3ऱ्या अंकातला 5वा प्रवेश सुरू झाला. नाटकाचा परमोच्च बिंदू. आता रहस्याची उकल होणार असते. नाटकाचा उत्कर्ष बिंदू आणि शेवटही जवळ आलेला असतो. आपली प्रियासुद्धा अमानवी शक्तीच्या परिघात यायला लागली आहे याची तिला जर जाणीव झाली तर तिचा जीव धोक्यात येणार असतो हे विरूपाक्षला समजून चुकतं. पण आपल्याला जाणीव होत नसल्यानं ते आपल्यावर हल्ला करू शकत नाहीत हे त्याला समजत नाही. प्रेक्षकांना हे सगळं माहिती असतं, म्हणून काय होणार ही उत्कंठा असते. विरूपाक्ष प्रचंड संतापतो. त्याच्या स्वगताला सुरुवात होते. प्रेक्षक श्वास रोखून बघत होते. दोन्ही हात आकाशाकडे पसरत पट्टीचा आवाज लावत विलास बोलायला लागला, हे आसमंतात वावरणाऱ्या तृप्त आत्म्यांनो, तुम्ही जर मनुष्य देह धारण करून माझ्या प्रियेला घेरला असेल तर मला सुद्धा तशीच सिद्धी प्राप्त करून घेता येईल, तुम्हाला हरवण्याची. आणि मग त्या क्षणी जरी मला. वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर विलास धाडकन खाली कोसळला. एकच गोंधळ झाला. रुपाली त्याच्याकडे धावली. मुलं मुली घाबरल्या. रुपालीनं त्याचं डोकं मांडीवर घेतलं. विलास उठ, उठ विलास, काय झालंय, पाणी देऊ का. ती त्याला उठवायला लागली. तिच्याकडे बघता बघता त्याचे घारे निळे डोळे हळूहळू बंद व्हायला लागले. तिला अघटिताची जाणीव झाली. आठवायला लागले त्याच्या वडिलांना गुरुजींनी सांगितलेले शब्द, प्रेमविवाह करायचाच असेल तर पत्रिका बघूच नका, काही दिवस थांबा. आठवले. नाटक वाचताना वाटलेली अनामिक भीती. चहावाल्या चंदूचं सांगणं, विलास दादा नको करू हे नाटक. सगळ्या गोष्टी तिच्या भोवती फेर धरायला लागल्या. काहीच सुधरेनासं झालं. कुणीतरी हाताला धरून उठवलं. अनेक प्रेक्षक स्टेजवर आले. याकूब धावत आला. विलासला उठवत आवेगानं ओरडला, अरे विलास उठ साले, तुझे मेरी कसम आहे. विलास उठत नाही हे बघून तो रडायला लागला. बाकीचे कलावंत बिथरल्यासारखे उभे होते, थरथरत होते. प्राचार्य आणि इतर प्राध्यापक मंडळी धावत वर आली. स्टेजवर एकच गोंधळ माजला. पडदा पाडायचं भानही कुणाला राहिलं नाही. काय करावं कुणाला समजेना.
रंगात आलेलं नाटक एकाएकी बंद पडलं. सायरनचा आवाज करत रुग्णवाहिका आली. स्वयंसेवकांनी रस्ता करून दिला. अनेक मुली रडत होत्या. याकूबनं विलासला उचललं, स्ट्रेचरवर ठेवलं. तो आणि रुपाली रुग्णवाहिकेत बसले. आली त्याच वेगानं गाडी जिल्हा रुग्णालयाकडे निघाली. क्षणार्धात वातावरणच बदललं. इतका वेळ चैतन्यानं ओसंडून वाहणारं कॉलेजचं वातावरण मृतवत वाटायला लागलं. सगळेच जण भेदरल्यासारखे झाले. विलाससारखा धडधाकट, उत्साही, अनुभवी कलाकार असा अचानक पडतोच कसा? सगळीकडे तीच चर्चा. अनेक विद्यार्थी, गावातले त्याचे चाहते मिळेल त्या वाहनानं प्रचंड वेगानं जिल्हा रुग्णालयाकडे धावले. दवाखान्याच्या आवारात गर्दी जमा झाली. रात्र चांगलीच झाली होती. थंडीही वाढत चालली होती. आत काय चाललंय समजत नव्हतं. बाहेर जमाव तसाच थांबून होता. याकूब कॅरिडॉरमध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होता. अल्लाची दुआ मागत होता. त्याला सावरण्याचा काही जण प्रयत्न करत होते. विचित्र प्रकारची शांतता पसरली होती. लोक घोळक्या घोळक्यानं उभं राहून कुजबुजत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं. मध्यरात्रीच्या सुमाराला 2 डॉक्टर खाली मान घालून येताना दिसले. जमलेल्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. थोड्याच वेळात लोक समजून चुकले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. विलास काळाच्या पडद्याआड निघून गेला होता. विलास लिमये या जगात नव्हता. सगळेजण चक्रावले. कोणाचा विश्वासच बसत नव्हता. इतका उमदा, उत्साही तरुण मुलगा असा तडकाफडकी जाऊ शकतोच कसा? सगळ्यांची मती गुंग झाली. याकूबने विलासच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. रडत रडत सारखा म्हणत होता, अरे नहीं दोस्त, तुझे उठना पड़ेगा. ऐसा कैसे जा सकता है तू? मैं तुझे मरने नहीं दूंगा. हाँ हाँ, मैं जलता था तेरे एक्टिंग पे, तेरे दिखने पे. तू जो बोलेगा कबूल करूँगा, लेकिन उठ. रोज तू सबको गालियाँ देके उठाता था, आज मैं तुझे गालियाँ देता हूँ. उठ साले उठ. मुझे छोड़ के नहीं जा सकता. मैं नहीं संभालूंगा तुम्हारा थिएटर का ग्रुप. उठ. याकूबचा तो विलाप शांतता भेदून टाकत होता. ते पाहून अनेकांच्या अश्रूंचे बांध फुटत होते. महत्प्रयासानं मित्रांनी याकूबला विलासपासून दूर केलं. रुपालीचे आईवडील तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण ती अर्धवट ग्लानीत होती, उन्मळून गेली होती. विलासची आई धाय मोकलून रडत होती, तर वडील नुसतेच शून्यात नजर लावून बसले होते. आनंदात असताना घणाचा घाव अचानक डोक्यात पडावा असं त्यांना वाटत होतं. विलासच्या अंत्ययात्रेला झाडून सगळं कॉलेज लोटलं होतं. अनेक मुलं मुली रडत होत्या. दुसऱ्या दिवशी याकूब विलासच्या वडिलांना भेटायला गेला, तेव्हा त्यांचा बांध फुटला आणि ते त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागले. आपल्यापेक्षा 25 पावसाळे जास्त पाहिलेल्या माणसाचं सांत्वन कसं करावं हे त्यालाही कळेना. महाविद्यालयाला सुटकी काळ आली. 2-3 दिवस कोणी कॉलेजला येतच नव्हतं. हसता खेळता उत्साही तरुण एका दिवसात नाहीसा व्हावा हे कोणाला पटतच नव्हतं. कॉलेजचं चैतन्यच हरवलं होतं. मैदानावर लावलेल्या पताका विद्यार्थ्यांनी फाडून टाकल्या. गॅदरिंगचे पुढचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्याच्या मित्रांना तो कॉलेजमध्ये नाही आहे हेच पटत नव्हतं. पटकन मागून येऊन दाणकन दणका पाठीत घालेल आणि हातानं स्वतःच्या कपाळावर आलेले केस मागे सारेल आणि म्हणेल, चला चला लेखो, उठा कॅन्टीनला जाऊ, आज मी देतो टी केक. पण तसं होणार नव्हतं. विलास सगळ्यांना सोडून गेला होता. कॅन्टीनमध्ये तो तालमींना चहा आणून देणारा चंदू ढस ढसा रडत होता. त्याला सावरायला पण कोणी नव्हतं. त्या वर्षीपासून कॉलेजच्या गॅदरिंगला नाटकाची प्रथा बंद करण्यात आली. रिक्रिएशन हॉलमध्ये विलास लिमयेचा मोठा फोटो लावण्यात आला.
त्याच्या वडिलांनी गावातल्या नाट्यसंस्थेला काही देणगी दिली. त्याच्या नावानं दरवर्षी एकांकिका स्पर्धा घ्यायचं ठरलं. मात्र विलास लिमयेचा मृत्यू गूढच राहिला. बाहेर तुफान पाऊस कोसळत होता आणि हातात व्हिस्कीचा पेग घेऊन मणी बाल्कनीत बसला होता. एकाएकी वीज कडाडली आणि आकाशात एक पांढरी रेषा उमटली. मणीच्या डोक्यात अविनाशचाच विषय होता. अवी नक्कीच इतका अविचारी नव्हता, मग त्यांनी असा निर्णय का घेतला असेल? सईने किती केले त्याच्यासाठी? त्याला त्याचा छंद जोपासता यावा म्हणून ती वडिलांसारखी CA झाली आणि वडिलांच्या ऑफिसला जॉईन झाली. वडील गेल्यानंतर तर सगळा संसार ती सोडतीये स्वखुशीनं. एक अनुभव वाईट आला म्हणून तिने स्वतःच्या संसाराचा विचारच सोडून दिला. वडिलांची फर्म वाढवली. तशी ती प्रॅक्टिकल होती. कुठल्याही परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाणारी होती. तिला काय वाटलं असेल अवीच्या या निर्णयामुळे? आणि आई सुमित्राबाई, त्यांनी तर त्यांचा मामा गमावला होता याच नाटकापायी आणि याच भूमिकेपायी. त्यांना काय वाटलं असेल? आता तर काय, शुभाने सुद्धा अवीला परवानगी दिली आहे विरूपाक्ष करायला. परवा अविनाशच सांगत होता फोनवर. म्हणजे आता तो करणारच. आपण त्याला मदत करायला हवी. त्याला एकटं पाडायला नको, मणी विचार करत होता. त्याला भेटून पुन्हा एकदा विनंती करून बघू की बाबा रे, नको नादाला लागू त्या नाटकाच्या. नाहीच ऐकलं त्याने तर होऊ जॉईन त्याला. करू दिग्दर्शन, बार बदलून टाकू अमानवी विनवणी. उशीर कशाला, लगेच निघू. त्याने विचार केला, पेक संपवला. अमानवी विनवणी त्याच्याकडे होतच. शोधून त्यांनी ते खिशात घातलं आणि पार्किंगमधनं गाडी काढली. पाऊस कमी झाला होता. गार वारं छान वाटत होतं. व्हिस्कीचा अंमल होताच. अशा वेळी लाँग ड्राईव्हला मजा येते. फक्त गाडी कंट्रोलमध्ये ठेवायचं ध्यान राहायला पाहिजे. विचारांच्या नादात तो रस्त्याला लागला. रस्ता सुनसान. अर्ध्या पाऊण तासात त्याचं घर गाठू अशा विचारात तो निघाला. अमानवी विनवणीच्या कथानकाचा विचार करायला लागला. समोर दोन्ही काचेवर अर्धगोल फिरणारे वायपर्स नाटक नको करू असं सांगतायत असा भास त्याला झाला आणि तो हसला. तो विषयच असा होता की कुठल्याही गोष्टीचा संबंध लावता येत असे. माणसांच्या विचारांचं त्याला कौतुक वाटलं. कलावंत गेला, नाटकाशी संबंध. प्रकाशक गेला, नाटकाशी संबंध. अगदी इथे सुद्धा वायपर हालतायत, नाटकाशी संबंध. मानवी स्वभाव फार विचित्र असतो एवढं खरं. मणीची एक पद्धत होती. नाटक दिग्दर्शनासाठी घेतलं की त्या संहितेच्या प्रत्येक पानात एक कोरं पान टाकून ते बाइंड करून घेत असे. त्या कोऱ्या पानावर प्रत्येक संहितेच्या पानातल्या मुद्द्यावर दिग्दर्शनाचे, संगीताचे, प्रकाश योजनेचे मुद्दे तो लिहून ठेवत असे. अमानवी विनवणीच्या बाबतीत तो विचार चालू झाला. विचारांच्या नादात तो अविनाशच्या घरापाशी कधी पोचला त्यालाच समजलं नाही. अवीच्या स्टडी रूमचा लाईट चालू होता, म्हणजे महाराज अजून जागे होते. नक्कीच नाटकासंबंधी विचार करत असणार. गाडी थांबल्याचा आवाज आला तसं अवीने खिडकीतनं बघितलं. त्यांनी ओळखलं मणी आलाय. त्यांनी खाली येऊन दार उघडलं. अरे वा, आज चंद्र पश्चिमेला कसा काय उगवला? अवी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. तुला सूर्य म्हणायचं आहे का? अरे रात्र झाली आहे ना, म्हणून म्हण थोडी फेरवली एवढंच. ना मग सूर्यच म्हण. त्याला उगवावंच लागेल पश्चिमेला. का बरं? अवेळी मावळू नये म्हणून, त्याला ग्रहण लागू नये म्हणून. तू कोड्यात बोलू नको रे, स्पष्ट बोल. नेहमीची विनवणी करायला आलो आहे. मस्त स्क्रिप्ट घेऊन आलो आहे नाटकाचं. बघ, अजिबात दाखवू नको. अरे जुनंच नाटक आहे, हवे तसे फरक करून घेऊ ना. हे बघ मणी, तुला अमानवी विनवणीचं दिग्दर्शन करायचं नसेल तर करू नको, पण मला आवडण्याच्या नव्या कल्पना नको काढू आता. अरे आपण 21व्या शतकाच्या पुढे चाललो आहे.
एखाद्या भाकड पूर्वग्रहावर विश्वास ठेवून चांगली कलाकृती गमवायची नाही आहे मला. तुझ्यासारख्या व्हास्ट विजन असणाऱ्या दिग्दर्शकांना असा विचार करावा याचंच आश्चर्य वाटतंय मला. अरे येशू केलेला दिग्दर्शक आहेस तू. खरोखरच मणीच्या डोक्यातनं अफलातून कल्पना येत असत. त्याच्या येशू नाटकानं जगभरात गर्दीचे उच्चांक मोडले होते. रंगमंचावरच्या सूत्रबद्ध हालचाली आणि दृश्यातला जिवंतपणा दाखवण्याची त्याची हातोटी विलक्षण होती. लास्ट सफरचं ते पूर्ण स्टेज व्यापणारं दृश्य, येशूला वधस्तंभाकडे नेतानाचा त्यांनी बसवलेला प्रसंग आजपर्यंत कोणालाही जमलेला नाही. एकाच वेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी उभं राहील आणि त्यांना टाळ्या वाजवण्याचा मोह पण अनावर होईल अशी परिस्थिती केवळ मणीच निर्माण करू शकत असे. येशूच्या यशानंतर त्या प्रकारची नाटकं करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागली होती, पण त्यांनी एकही स्वीकारलं नाही. नेहमी वेगळं काहीतरी करायचा त्याचा प्रयत्न असायचा. मणीचं नाटक येतंय म्हटलं तरी चर्चा सुरू व्हायच्या. प्रेक्षक तारखेची वाट बघायला लागायचे. मी फक्त तुझा विचार करत नाही आवी, तुझ्यात गुंतलेल्या अनेकांचा विचार करतो, मग त्यात मीही आलो. तू आईंचा विचार केलायस का? त्यांचं वय काय आहे? आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांचा मामा गमावला याच नाटकापायी. तू सईचा विचार केलास का? तिने आयुष्यभर बिझनेसच सांभाळायचा का? आणि ती शुभा तुझ्यासाठी थांबली आहे. शिवाय तुझ्यावर अवलंबून असणारे निर्माते आणि मुख्य म्हणजे तुझे चाहते. मला फोन येतात त्यांचे, अविनाशला नाटकापासनं परावृत्त करा म्हणून. अरे हे तर काहीच नाही. तुझा तो लंडनमध्ये फॅन क्लब आहे ना, त्यांनी कळवलं आहे नाटक करू नका. तुला माहिती आहे ना ही इंग्रजी मंडळी कशी कवटाळून बसली आहेत जुन्या कल्पनांना ते. आणि ते नाटक तर त्यांच्या कल्पनांवरच बेतलेलं आहे. हे बघ, तुझी तळमळ मला समजते आहे म्हणे, पण मी विचार करतो त्याच विद्याधर मामाचा, भास्कर शास्त्रींचा. आणि मला माझा आतला आवाज सांगतोय नाटक कर म्हणून. मी नाटक जगणारा माणूस आहे म्हणे. मला त्या लेखकाची तळमळ दिसतीये, तडफड जाणवतीये. केवळ गैरसमजामुळे तुम्ही एखादी कलाकृती शापित ठरवता. तुला माहिती आहे ना, अमेरिकेतल्या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये त्या भयानक भुताटकीच्या सायको सिनेमातली ती उंच डोंगरावरची हवेली अजून जपून ठेवली आहे. हजारो पर्यटक रोज बघतात ती. ती का नाही रे शापित? कोकणात म्हणे खूप भूतं असतात. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का? सांग ना. हे बघ, माझ्याकडे तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, पण आवी सगळ्यांना तू हवा आहेस एवढं मला समजतं. तुला आणखीन एक मार्ग सुचवू का? बोल ना. तुम्ही जाहीर नाट्यवाचन करून दाखवा ना. आता ते अभिवाचनाचे प्रयोगसुद्धा केले जातात ना. म्हणी हे नाटक नाट्यवाचनाच आहे का? तूच सांग ना. अरे प्रत्यक्ष रंगमंचावर संगीतामुळे, प्रकाश योजनेमुळे प्रेक्षकांच्या अंगावर येणारा काटा वाचताना येईल का? आणि नटाला खरा आनंद नाटक सादर करताना मिळतो. आणि तुला काय वाटतं मी डोळ्यावर पट्टी ओढून घेतली आहे? मला आणखीन अनेक गोष्टी माहिती आहेत या नाटकाच्या संदर्भात. तो विलास लिमये त्याच्या हॉस्टेलवर नाट्यवाचन करत असताना 3ऱ्या अंकातला 2रा प्रवेश वाचत असताना अचानक लाईट गेले. अंधार झाला होता सगळीकडे. मेणबत्तीच्या प्रकाशात पूर्ण केलं वाचन. कशावरून मला काही होणार नाही नाट्यवाचन करताना? जोड आता ही कहाणी पण त्या दुर्दैवी घटनांशी तूही. मणी काहीच बोलू शकला नाही. तुला काय वाटतंय म्हणे, मी आंधळेपणानं सगळं करतोय का? ओव्हर कॉन्फिडन्समध्ये करतोय? मी कशाचा विचारच केला नसेल? मला आईची सईची काळजी नाही? शुभाचं प्रेम नको आहे मला? अरे त्या दिवसापासनं मी खडानखडा माहिती मिळवतोय त्या नाटकाविषयी. मी त्या भास्कर शास्त्रींच्या कोकणातल्या त्या चाहत्याच्या माडीच्या शोधात कोकणात जाऊन आलो आहे. गंगाधर ओक नाव होतं त्यांचं. आग्रहानं घेऊन गेले ते शास्त्रींना त्यांच्या घरी. आता मणी हापकूनच गेला.
अवीनं नाटक इतकं मनावर घेतलं असेल याची त्याला कल्पना नव्हती. आता त्याला वाटलं याला अमानवी विनवणीनं झपाटून टाकलंय. तू कोकणात गेला होतास? हो. ज्या घरात शास्त्रींना या नाटकाची कल्पना सुचली ते घर बघण्यासाठी, गंगाधर ओकांना भेटण्यासाठी. ते निस्सीम भक्त होते शास्त्रींचे. ते घर त्यांनी एक फार पूर्वीच्या नाट्य कलावंताकडनं विकत घेतलं होतं. कोकणातला दशावतारी खेळ करणारा कलावंत होता तो. परिस्थितीमुळे त्याला ते घर ओकांना विकायला लागलं. पुढे तो कलावंतही अचानक अपघातात वारला. तुला ओक भेटले का? काय म्हणाले ते? नाही, भेटले नाहीत. त्यांनाही ते घर लाभलं नाही. शास्त्री येऊन गेल्यानंतर गंगाधर ओकांच्या पत्नीला कसले कसले भास व्हायला लागले आणि ती वारली. ओकांनी ते घर आणखीन कोणाला तरी विकलं. त्या मालकाचा पत्ता कोणालाही माहिती नाही. अत्यंत मोडकळीला आलेलं, कुलूप लावलेलं ते घर कसं बसं उभं आहे. आसपास रान माजलं आहे. तिथे कोणीही जात नाही. घाबरतात तिथे जायला. मी गेलो तेव्हा वरच्या माडीची खिडकी तेवढी उघडी होती. वाऱ्यानं तिची दारं आपटत होती. पार फळ्या झाल्यात तिच्या. मी परत फिरलो. हे तुला सगळं नैसर्गिक वाटतंय? त्या कलावंताचा मृत्यू, घर न लाभणं, ओकांच्या पत्नीला होणारे भास, ओकांना घर विकावं लागणं, एकांतातलं पडकं घर. अरे कोकणात अशा खूप घटना सांगतात. तुम्ही तो अंधश्रद्धेचा काळा चष्मा दूर करा आणि स्वच्छ नजरेनं बघा. स्पष्ट दिसायला लागेल. आणि असेलच तसं काही तर त्याच्याशीही सामना करायचा ठरवलं आहे मी म्हणे. मी आत्म्याविषयी सुद्धा खूप वाचन केलं आहे. अविनाश मोठा नट काय हे आत्ता मणीला समजत होतं. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा म्हणजे काय ते ह्याच्याकडून शिकायला हवं. विस्कीचा प्रभाव निघून गेला होता. तरी डोकं चार्ज होतं आहे. मेंदूला झिणझिणे येत आहेत असं त्याला वाटत होतं. अविनाश बोलतच होता. तुम्ही मृतात्मे म्हणता, पण आत्मे कधी मृत नसतात. गीतेतच सांगितलंय ना भगवान कृष्णांनी. आत्मा अमर असतो, जळतं ते शरीर. मग तसंच आहे. मृत्यूनंतर आत्म्याला सप्तकोशातनं जावं लागतं. जर एखादी इच्छा अपुरी राहिली तर आत्मा घुटमळत राहतो. ज्याला तुम्ही भूत म्हणता ती बिचारी मोक्षासाठी तडफडत असतात. ते फक्त त्रासच देतात असं नाही, ते मदतही करतात. त्या अवस्थेतनं सुटण्यासाठी धडपडत असतात. मोक्षप्राप्तीसाठी विनवण्या करत असतात. आपणच घाबरतो रे. काही जीवात्मे माणसाला मदत करतात, कानात येऊन निरोप सांगतात. त्यांना कर्णपिशाच्य म्हणतात. काही अदृश्य राहून वास्तूंचं रक्षण करतात. काही जीवात्मे रस्ता हरवला तर शोधायला मदत करतात. आणि हे बघ म्हणे, हे सुद्धा कुणी अनुभवलं आहे रे, पण वाचनात आलं आहे म्हणून मला धाडस करायचं आहे. अरे तसं झालं तर आईला सुद्धा समाधान मिळेल. विद्याधर मामाला न्याय मिळाल्याचं समाधान मिळेल तिला. मध्यंतरी अमेरिकेत एका मुलीचा तिच्या सावत्राईनंच खून केला. मात्र वरकरणी ती इतकी प्रेमानं वागत होते की कुणाला संशयसुद्धा येऊ नये. त्या मुलीनं मृत्यूनंतर तिच्या एका मित्राला शेवटी गुपचूप काढलेला व्हिडिओ, ज्यात ती आई तिला विष देतीये हे स्पष्ट दिसत होतं. त्या व्हिडिओची कॅसेट कुठे ठेवली आहे हे दाखवलं. मित्रानं ती कॅसेट मुलीच्या वडिलांना दाखवताच भांडं फुटलं. त्या आईला अटक झाली आणि त्या मुलीच्या आत्म्याची त्या योनीतनं सुटका झाली. आता मणीला घाम फुटला होता. या गोष्टी कितपत खऱ्या आहेत मला माहिती नाही, पण जगात जर दुष्ट शक्ती असतील तर सद्वृत्तीच्या पण शक्ती असतात. आता तरी तुला पटलं का मी अविचारानं हा निर्णय घेतलेला नाही आहे ते? मी सगळ्यांचा विचार करून ठरवलं आहे. मी पण खूप तणावाखाली आहे. मला आणखीन एक गोष्ट तुला सांगायची आहे, पण त्याआधी आपण एक एक पेग स्कॉच घेऊ. मणीला खरोखर आवश्यकता होती. त्यानं एवढ्या वेळात इतकं काही ऐकलं होतं की त्याचं डोकं काम करेन असं झालं होतं. आता हा आणखीन काय सांगणार ते सांगण्याआधीच तो घाबरला. मात्र कुठलीही गोष्ट अविनाश आतताईपणानं करत नाही आहे याची त्याला खात्री पटली.
अत्यंत विचारपूर्वक शांतपणे अविनाश बोलत होता. अविनाशनं किचनमध्ये जाऊन बर्फ आणि पाण्याची बाटली आणली, 2 लार्ज पेक भरले, दोघांनी चीअर्स केलं. बोल बोल आता बोल, तुला आणखीन काय सांगायचं होतं ते. भास्कर शास्त्रीची बहीण अजून जिवंत आहे. काय? जखड म्हातारी झाली आहे. तिच्या पुतण्यानं तिला वृद्धाश्रमात ठेवलं आहे. 4-5 वर्षांचा दुष्काळ पडल्यानंतर शेतजमिनीला कशा भेगा पडतात तशा सुरकुत्या पडल्यात तिच्या चेहऱ्यावर. हाताची कातडी लोंबतीये, पण डोळे तसेच. तेच ते भास्कर शास्त्रींसारखे घारोळे, भेदक, काहीतरी सांगू इच्छिणारे. मी भेटलो तिला म्हणे. भ्रमिष्ट झाली आहे ती. माय गॉड, अरे तू कसं काय शोधलं तिला? अरे नेटवर काय मिळत नाही. शास्त्री नावाची हिस्ट्री काढली शोधून, सगळी वंशावळी मिळाली. शास्त्रींना मूलबाळ नाही पण बहीण होती, ती काढली शोधून. बोललो तिच्याशी. असंबद्ध बोलते ती. अगोदर बोलायला तयारच नव्हती. मी तिला म्हटलं भास्कर शास्त्रींचं अमानवी विनवणी करणार आहे. मग काय म्हणाली? चमकली. भयाण नजरेनं बघत राहिली माझ्याकडे बराच वेळ. मग म्हणाली, तू देणार रे भास्क्याला जीवदान, तू देणार. तू कर, तू हा खेळ कर, भास्कर सुटेल. सुटेल सुटेल भास्कर, तू कर हा खेळ. आणि हसायला लागली. खेळ म्हणजे? अरे त्या काळात वावरते ना ती अजून. त्या काळी नाटकांना खेळच म्हणत असत ना. अरे पण अविनाश खरंच खेळ झाला तर? अविनाश, आता मला हे सगळं गंभीर वाटायला लागलं यार. अरे कसलं आलंय भयानक आणि गंभीर? तुम्ही जुळवता योगायोग. आणि तसा योगायोग पुन्हा घडला तर हरकत नाही रे म्हणे. नाहीतरी प्रत्येक कसलेल्या कलावंताची इच्छा काय असते? आपण शेवटपर्यंत रंगभूमीची सेवा करत राहावं आणि आपला शेवट रंगभूमीवर व्हावा. गलितगात्र झाल्यानंतर काम न मिळाल्यानं, प्रसिद्धीचं वलय नाहीसं झाल्यानंतर नैराश्यानं, दारूच्या आहारी जाऊन कफल्लक होऊन आपले किती चांगले कलावंत दारिद्र्य अवस्थेत अकाली मरण पावलेत, माहिती आहे ना तुला? अरे तसं मरण्यापेक्षा हे मरण म्हणजे रणांगणावर शत्रूशी लढता लढता सैनिकाला आलेल्या मरणासारखं नाही का रे? म्हणजे ती सुद्धा तयारी तू केली आहेस. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा योगायोग घडला तर चौथा मीच ना. अवी, तुला त्या ज्योतिषाची गोष्ट माहिती आहे का रे? कुठला ज्योतिषी? एका गावात एक भविष्य सांगणारा ज्योतिषी होता. त्याचं भविष्य कधीच खोटं ठरलेलं नव्हतं. त्याला अभिमान होता. गावकऱ्यांचा सुद्धा त्याच्यावर गाढ विश्वास होता. त्यांनी सांगितलं की ते होणार. एक दिवस भरल्या सभेत ते म्हणाले, 1 आठवड्यानंतर अमुक एका दिवशी दुपारी 12 वाजता मी मरण पावणार आहे. गावकरी घाबरले. मग काय झालं? नाही ना मृत्यू पावले ते? अरे ऐक ना बाबा. अरे गावकरी धास्तावले. हे काय सांगून बसले महाराज? बघता बघता आठवडा गेला. ज्या दिवशी ते मरणार म्हणून त्यांनी भविष्य सांगितलं होतं तो दिवस उजाडला. सकाळपासनं गावकरी मंडळी त्यांच्या घराकडे यायला लागली. ज्योतिषी महाराजांनी स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतलं. दरवाजे खिडक्या बंद करून टाकल्या आणि ते एका पाटावर ध्यानस्थ बसले. दुपारचे 11 वाजले, 11:30 वाजले, 12ला 5 मिनिटं कमी राहिली तरीही मृत्यूची कुठली चाहूल लागेना. गडबडले ना महाराज. 12ला 2 मिनिटं राहिली, काहीही फरक पडत नव्हता. आता जर आपलं भविष्य खोटं ठरलं तर आपली नाचक्की होणार. भविष्य खोटं ठरलं म्हणून सगळे हसणार. पुढे कोणी भविष्य विचारायला येणार सुद्धा नाही. या विचारानेच ते झाले घामाघूम. बाहेर गावकऱ्यांचा गलका वाढला. सगळा गाव जमा झाला होता. ज्योतिषी महाराजांनी जरा वेळ विचार केला. पाटावरनं उठले. अंगावरची शाल काढली, गळ्याभोवती गुंडाळली आणि छताच्या पंख्याला लटकवून घेतलं. 12 वाजता लोकांनी दरवाजा फोडला. महाराज मृत्युमुखी पडलेले होते. तुला काय सांगायचं आहे म्हणे? येणं केनं प्रयत्नानं भविष्य खरं ठरलं हेच ना? पण मला उलट सिद्ध करायचं आहे. बघ, मला एवढंच म्हणायचं आहे, स्वतःहून कशाला विस्तवाशी खेळायला जायचं?
माझा झगडा विस्तवाशी नसेल म्हणे, वास्तवाशी असेल. तुला मानलं यार अवी, तू दोस्त नाही भाऊ आहेस माझा, म्हणून वाटेल ते बोललो मी. भाऊराया, आता उगाच भावनिक होऊ नका, भावनिक गळ घालू नका. गळ घालायची आहे मला, पण ती उलटी. म्हणजे मी समजलो नाही. आम्हाला घ्या या प्रोजेक्टमध्ये, करू द्या आम्हाला याचं दिग्दर्शन. काय सांगतोयस काय म्हणे. अवीनं उठून त्याला मिठीच मारली. अरे हा माझा पहिला जय आहे. अरे पण तू हे नशेत नाही ना सांगत आहेस. नशेतच सांगतोय मी, पण दारूच्या नाही, नाटकाच्या. आणि साल्या एक पेक पाचतो आणि म्हणे चढली का नशा. अरे थांब, अख्खी बाटली आणतो, जाम खुश झालोय मी. नको नको, आता पहाट होईल महाराज, वर्किंगला सुरुवात करावी लागेल अमानवी विनवणीच्या. मी निघतो. बरं हे स्क्रिप्ट तर बघ ना, मी आणलेलं. बघायला काय हरकत आहे रे. मणीने खिशातनं पुस्तक काढलं. अविनाशनं नाखुशीने तर घेतलं, नाव वाचलं, अमानवी विनवणी. म्हणजे मणी तू येतानाच. अरे हो, म्हटलं बघू तू निश्चयापासून ढळतोयस का ते. नाही तर आहेस. प्रमुख भूमिका अविनाश मोकाशी, मणिकुमार दिग्दर्शित उत्कंठावर्धक भयनाट्य अमानवी विनवणी. हसत हसत दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आज पहाटेच शुभसंकेत मिळाला म्हणायचा. अरे तू कधीपासून संकेतांवर विश्वास ठेवायला लागला हवी. काय तुमच्या सानिध्यात राहिलं की होतं असं कधी कधी. हसत हसत मणीने त्याचा निरोप घेतला. पहाटेच्या गार वाऱ्याला नुकतीच सुरुवात झाली होती. पाऊस केव्हाच थांबला होता. आता वायपर्सही बंद झाले होते. मणी स्वतःशी हसला. सुसाट वेगानं घरी निघाला. मनाशी म्हणाला, सई, तुला दिलेलं वचन पाळणार आहे मी. काहीही झालं तरी अविनाशला एकटं पाडणार नाही मी. आता त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता हाऊसफुलचा बोर्ड आणि रंगमंचावरचा अनभिषिक्त सम्राट अविनाश मोकाशी. श्रोते हो, सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या कादंबरीचा हा होता 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.